टाइम्स प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल. पीएम केअर फंडाचा पैसा वापरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. उद्धव ठाकरेंची मागणी. तर कर्जमाफीसाठी पंचांग पाहणार का, ठाकरेंचा सवाल. एरवी रात्री हुडी घालून जाणारे लोक पाहिलेत. त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे जावं. सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला टोला. जालन्याच्या मंठा तालुक्यातील शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले. सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांकडून चोप. नुकसान भरपाईसाठी सुरू होतं ठिय्या आंदोलन. मराठा आरक्षणाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. अशा प्रकारची कोणतीही याचिका दखलपात्र नाही म्हणत कोर्टानं खडसावलं. पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरला जामीन. रोहिणी खडसेंचे पती खेवलकरांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 महिन्यांनंतर जामीन मंजूर. मालेगाव खटल्यातील दोषमुक्त प्रसाद पुरोहितांचं प्रमोशन. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आता कर्नल पुरोहित यांनी आपला अधिकृत पदभार स्वीकारला. सिडकोच्या घरांच्या किमतींबाबत चांगला निर्णय घेणार. पुढच्या 15 दिवसात बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. अवघ्या महाराष्ट्राची फक्त न्यूज 18 लोकमतलाच पसंती. टीआरपीमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. दर्जेदार आणि विश्वसनीय बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत.